नमस्कार. आज आपण बनवलेली आहे एकदम हॉटेलसारखी धाबा स्टाईल लसुणी मेथी. तर कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने अप्रतिम चवीची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेप मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे छतावरून बारीक बारीक मेथीची भाजी कट करून आणलेली आहे आणि भाजी मी इथे घरचीच वापरलेली आहे. तर यामध्ये काही काही मोहरीचे झाडं होते, ते देखील मी मोहरीचे पानं तोडून आणलेले आहेत. मोहरीची भाजी देखील आरोग्यासाठी एकदम चांगली असते. तर यामध्ये काही पानं आले ते मी घेतले. तर ते या मोहरीची भाजी मेथीची भाजी एकत्र झालेली आहे, तरी देखील मी वापरलेली आहे. आणि इथे मी बारीक बारीक चॉप करून घेतलेली आहे सर्व मेथीची भाजी. अंदाजे मी एक जोडी इतकी मेथीची भाजी आणलेली आहे, त्यामध्ये 4-2 पानं मोहरीचे असतील. तर चला तर आता बारीक बारीक आपल्याला ही भाजी चॉप करून घ्यायची आहे. आणि तुम्ही हाताने बारीक बारीक निवडून घेतली ती देखील चालेल. तर चला आता सर्व भाजी मी इथे चॉप करून घेतलेली आहे आणि ही भाजी आता एका मोठ्या टोपल्यामध्ये मी इथे काढून घेणार आहे. तर ही भाजी सर्व चॉप करून झाली, मी एका पातेल्यामध्ये मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेतली. आणि यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. तर साहित्य इथे लागणार आहे, भरपूर असा लसूण लागणार आहे, शेंगदाणे, फुटाणे आणि लसूणाचे तुकडे देखील लागणार आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या आणि 1 टोमॅटो प्युरीसाठी. तर इथं आपला आलेला आहे मसाल्याचा रंगीबेरंगी डब्बा. तर यामध्ये तुम्ही हिंग घाला किंवा नाही घातलं तरी देखील चालेल. मी घेतलेलं आहे पण घातलं नाही. तर गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आणि लगेच त्यामध्ये मी घालणार आहे आपण घेतलेला लसण. तर लसण आपण एकदम आलटून पलटून गोल्डन रंग येईपर्यंत असा तळून घेणार आहोत. तर छान असं आपल्याला आपलं तेल थंड झालेलं लसूण टाकल्या तर लगेच थोडंसं गरम झालं की आपला लसूण देखील छान फ्राय झालेला आहे. तर लसूण फ्राय झाला की लगेच आपल्याला तो लसूण काढून घ्यायचा आहे. आणि लसूण तळल्यानंतर बाकीचं जे तेल उरले ना, तर त्या तेलामध्येच आपल्याला मेथी तळून घ्यायची आहे. आणि जर नाही उरलं तर थोडं तेल टाकून आपल्याला मेथी तळून घ्यावी लागेल. तर या तेलामध्येच मी सर्व मेथी घालून घेतलेली आहे आणि आता याला मिक्स करून छान 2 ते 3 मिनिटावरती परतवून घेते. तर परतवल्यानं काय होतं की मेथीचा आपल्याला अंदाज येतो आणि आपल्या मेथीच्या भाजीमध्ये जो कडवटपणा असतो ना, तो दूर होतो. तर आलटून पलटून झालं की लगेच मी याला 2 मिनिटावरती झाकण ठेवणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफ देणार आहे. तर लगेच याला आता आपण घेऊया झाकण ठेवून. तर भाजीवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मी वाफवून घेतलेलं आहे आणि परत देखील काढलेलं आहे. तर छान असं भाजीतलं पाणी जळून गेलेलं आहे आणि भाजी देखील एकदम कमी झालेली आहे. तर आता ही भाजी छान अशी परतवून झाली की आपण याच्यामध्ये एका डिशमध्ये काढून घेऊ. तर भाजी आता सर्व काढून घ्यायची आहे आणि आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणारं प्युरी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत, फुटाणे घेतलेले आहेत आणि हे एकदा बारीक मिक्सरला वाटून घेते आणि बारीक करून घेते. तर हे शेंगदाणे फुटाणे बारीक झाले की यामध्येच 1 टोमॅटो ॲड करायचा आहे, कट करून घेतलेला आहे आणि याची प्युरी देखील करून घ्यायची आहे. तर फिरत नसेल, बारीक प्युरी होत नसेल तर थोडंसं पाणी टाकून वाटून बारीक पेस्ट करून घ्या. तर इथे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि लगेच आपण त्याच कढईमध्ये गॅसवरती 2 पळ्या परत तेल टाकून घेणार आहोत. तर तेल मी इथे भाजीच्याच पळीनं वापरलेले आहे. तुम्हाला हवं तितकं वापरू शकता, कमी जास्त आपल्या अंदाजाने आपण करू शकतो. तर तेल टाकून झालं की यामध्ये लगेच मी जिरं मोहरी देखील टाकून तडतडवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये लगेच 2 हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि आपण घेतलेले लसूणचे तुकडे देखील टाकून घेतलेले आहेत आणि एकदम आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे याला देखील. तर 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आणि आता याला काय करायचं आहे, तर 2 ते 3 मिनिटं परतवून झालं की आपण प्युरी तयार करून घेतली होती, ती प्युरी देखील आपल्याला याच फोडणीमध्ये ॲड करून घ्यायची आहे. लसूण छान गोल्डन ब्राऊन झाला की ती प्युरी देखील आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर थोडंसं पाणी देखील घातलं तरी चालेल प्युरी, कारण खूप घट्ट झाली होती आणि मी यामध्ये 1 घोट पाणी टाकलं आणि प्युरी परत काढून घेतलेली आहे. तर प्युरी आता मी फोडणीमध्ये घातली आणि 2 ते 3 मिनिट असंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली प्युरी कच्ची राहणार नाही. तर 1-2 मिनिटं परतवून झालं की आपला मसाल्यांचा डब्बा आलेला आहे. तर लाल तिखट घातलेला आहे, यामध्येच मी कांदा लसूण मसाला देखील घातलेला आहे. लगेच मी यामध्ये किचन किंग मसाला थोडासा वापरलेला आहे, अर्धा चम्मच, आणि हलकंसं हळद वापरली आहे कलर चेंज होण्यासाठी, जास्त नाही वापरायची हळद. तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून झालं की मी इथे गरम पाणी घेतलं होतं, ते पाणी मी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि तेच पाणी मी ते ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे. तर ग्रेव्हीमध्ये पाणी घालून घेतलं, 1 मिनिट मिक्स केलं, झाकून ठेवलं, परत 2 ते 3 मिनिट मी तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला आणि त्यामध्येच आता आपण लसण ॲड करणार आहोत. आपण तळून घेतलेली भाजी देखील यामध्ये फ्राय करून घेतलेली ॲड करून घेणार आहोत. हे दोन्ही जिन्नस ॲड करून झाले की लगेच आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान ग्रेव्ही आणि तर अशा प्रकारे इथे लसूण आणि मेथी एकत्र टाकून झाली की सर्व ग्रेव्हीमध्ये आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे.
तर सर्व आपल्याला 2 ते 3 मिनटं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आता आपल्याला गरम पाणी देखील ॲड करून घ्यायचं आहे. मी इथे गरम पाणी आधीच करून ठेवलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. आणि जसं हवं असेल तसं तुम्ही घट पातळ आपल्या आवडीनुसार यामध्ये टाकून घेऊ शकता. तर चला, इथे मी मीडियम इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. तर पाणी टाकून झालं की यामध्ये लगेच मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि परत एकदा मीठ आणि ग्रेव्ही, भाजी वगैरे सगळं एकत्र मिक्स होईल असं मिक्स करून घेणार आहे. तर सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे वरतून कोथिंबीर. तर इथे कोथिंबीर देखील मी घातलेली आहे आणि छान परत एकदा कोथिंबीर देखील यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर याला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून आता परत एकदा वाफ द्यायची आहे. तर वाफ दिली की आपण छान अशी तेल सुटेपर्यंत चुटचुटलेली आहे भाजी. छान असं तेल सुटलेलं आहे, एकदम चमचमीत दिसत आहे आणि अप्रतिम लागते बरं का खायला, चवीला देखील ही भाजी. तर चला, आता आपण भाजी बनवून झाली की ही भाजी आपण बाजूला काढून घेऊया आणि त्यासाठी आपण एकदम हॉटेलमधल्यासारखेच फलके टाकून घेऊया. तर ही भाजी खायला हॉटेलमधल्यासारखे फलके टाकले तर हॉटेलचे आपल्याला घरचं जेवण आहे असं वाटणार सुद्धा नाही. तर एवढीच चांगली चव वगैरे लागते. तर मी इथे सेम हॉटेलमधल्यासारखे छोटे छोटे फलके देखील टाकून घेतलेले आहेत. आणि मी आणि माझी छोटी मुलगी दोघीच खाणार होतो, त्यामुळे मी 2 ते 3 फलके टाकून घेतलेले आहेत. आणि याला आपण एकदम टमटमीत फुगेपर्यंत भाजून देखील घेतलेलं आहे. तर छान असे एकदम आपल्या मऊसूद अशा लुसलुसीत पोळ्या देखील झालेल्या आहेत. तर सर्व भाजी आपण बनवून ठेवली होती बाजूला, ती भाजी आता एका डिशमध्ये काढून घेऊया. तर बघा, एकदम घट्टही नाही, एकदम पातळही नाही, मला आवडते तशी मी इथे थिक केलेली आहे भाजी. आणि सर्व भाजी मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. सर्व भाजी एका डिशमध्ये काढून झाली की गार्निशिंगसाठी मी एक कोथिंबीरचं पान ठेवलेलं आहे. आणि हीच भाजी एकदम चमचमीत दिसत आहे. तर चला, आता मला आवरत नाही आहे, तर खायला देखील घेते लगेच. तर एका डिशमध्ये मी 2 पोळ्या आणि लसूण मेथी घेतलेली आहे आणि आता खाऊन बघते. तर एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी दिसत आहे आणि चव देखील अप्रतिम. तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.